मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. तर आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आजपासून एसटीचे तिकीट महागलं आहे. तब्बल 13.56% भाडेवाढ लागू झाली आहे. आता नेमकं किती जास्त पैसे मोजावे लागणार आणि सरकारने हा निर्णय का घेतला? तर सविस्तर जाणूया या व्हिडिओमध्ये. आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. तर राज्य परिवहन म्हणजेच एसटी महामंडळाने 18 जुलैपासून 13.56% भाडेवाढ लागू केली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये एसटीच्या भाड्यात वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा भाडेवाढ झाल्यामुळे लाखो प्रवाशांच्या प्रवासाचा खर्च वाढणार आहे. या भाडेवाढीनंतर साध्या बस किमान तिकीट ₹10 वरून थेट ₹15 झालं आहे, म्हणजे ₹5 वाढणार आहे. तर शिवनेरी एसी स्लीपर किमान भाडं 25.35 वरून ₹30 करण्यात आले आहे. याशिवाय आता तिकीट दर ₹5च्या पटीने ठेवण्यात येणार आहेत, म्हणजे सुट्ट्या पैशावर होणारे वाद टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एसटी महामंडळाचं म्हणणं आहे की आखाती देशात युद्धामुळे डिझेलचे दर वाढले आहेत, कर्मचाऱ्यांचे भत्ते वाढले आहेत, तसेच टायर, सुट्टे, भाग आणि देखभाल खर्चात मोठी वाढ झाली आहे. याशिवाय महामंडळाचा आर्थिक तोटाही सातत्याने वाढत आहे. महामंडळाच्या माहितीनुसार जून 2025 मध्ये प्रति किलोमीटर ₹3.51 तोटा होता. तो जून 2026 मध्ये वाढून ₹6.71 प्रति किलोमीटर मागे झाला आहे. फक्त जून महिन्यातच एसटीला ₹91 कोटी अधिक तोटा झाला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत तोट्यात जवळपास 60% वाढ झाली आहे. या निर्णयामुळे रोज एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना आता जास्त पैसे मोजावे लागणार. विशेष म्हणजे या निर्णयामुळे रोज एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना आता जास्त पैसे मोजावे लागणार. विशेष म्हणजे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांनाही याचा मोठा फटका बसणार आहे.